मी डॉक्टर संदीप भावसार आणि माझी आणि नम्रता मॅडमची ओळख ही गेले 2 ते 3 वर्षापूर्वीची आहे। त्यावेळेस मग माझी जेव्हा मॅडमशी भेट झाली त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या गोष्टी पूर्वीच्या काळी होत होत्या किंवा जे आपले पूर्वज आपल्याला सांगत होते, आपण ऐकून होतो की पूर्वीच्या काळी कोणी डॉक्टर तसे नव्हते। तर मॅडमशी जेव्हा इंटरॅक्शन झालं त्यावेळेस मला ते प्रकर्षाने जाणवलं की ह्या गोष्टी ॲक्युप्रेशर की आपले जे हाताचे पॉइंट्स आहेत ते कुठले पॉइंट्स दाबले पाहिजे, आपल्याला नक्की त्रास कुठल्या याच्यामुळे होतोय। आणि हे करत असताना जेव्हा मॅडमशी मला ओव्हर द इयर्स इंटरॅक्शन झालं तर त्यावेळेस मी बऱ्याच वेळा पेपरच्या बातम्या वाचत होतो आणि तेव्हा मला असं समजलं होतं की IITs मध्ये IIMs मध्ये आज एवढे हुशार मुलं आहेत की त्या मुलांचा नंबर तिथं लागेल तर त्यांना एवढा अभ्यास करावा लागतो, एवढं सगळं करून तिथं जे कॉम्पिटिशन आहे, तिथं जो स्ट्रेस आहे, तर तो स्ट्रेस आणि ते जे काही कॉम्पिटिशन आहे, नो डाऊट ते मुलं इंटेलिजंट आहेतच, पण त्यासोबत त्यांना जे काही इमोशनल त्यांच्या ज्या काही हे आहेत इमोशनल कोशंट आपण ज्याला म्हणू शकतो किंवा इंटेलिजन्स, तर ते इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा तेवढ्याच ताकदीचं असणं खूप गरजेचं आहे। आज इंटेलिजन्स असून नुसता उपयोग नाही, तर ते जे काही आपले इमोशन्स आहेत ते आपल्याला कंट्रोल करता येणं खूप गरजेचं आहे। आणि मॅडमने जे मेडिटेशन्सचे वर्ग घेतात, जेव्हा मॅडमशी इंटरॅक्शन झालं त्यावेळेस समजलं की मॅडम ज्या मेडिटेशनचे लेक्चर्स घेत आहेत तर त्या लेक्चर्सने सुद्धा खूप फायदा होतोय आणि मेडिटेशनने सुद्धा आपल्याला ह्या इमोशन्सवरती कंट्रोल करता येतं, हे प्रूव्ह झालेलं आहे। आणि पुन्हा ते सांगेल की इंटेलिजन्स वरती तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा कव्हर करणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मॅडमचा सल्ला एकदा तरी घ्यावा असं मी तुम्हाला विनंती करू इच्छितो।